धोका भेटलाय आणि परत थोडा धोका घेतोय। जय श्रीराम जय बजरंग बली। अशा प्रकारे आपण रस्ता आपल्याला भेटत नाही जायचा, अर्धा झाला आपण नुसतं जडीला भटकतोय। जरा पाऊण तास झाला रस्ता शोधते अजून ना, पूर्ण सरळ आम्ही वर चढ झालो। झोपलो आपण पाळण्यावरती, पाळणा बांधले कोणीतरी नेटचा। 1 तास जंगलात भटकल्यानंतर फायनली आम्हाला रस्ता भेटलाय। मध्ये मार्किंग नाहीये, आता मीच मार्किंग करणार आहे बरं जाताना, माझ्यासारखं परत कोण हरवाय नको। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओवरती। तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आज पण आलोय सह्याद्रीमधील एक किल्ला सर करायला। तर आपण आज आलोय कलावंतीनदुर्ग आणि प्रबळगडच्या पायथ्याशी। आता हे त्याचा बेस विलेज आहे। आता आम्ही आहोत ठाकूरवाडी विलेजमध्ये आणि आता सकाळचे वाजले 7:30। आम्ही घरून निघालेलो 6:30 वाजता, आता सकाळचे 7:30 वाजलेत। तर आता आम्ही पायथ्याशी आहोत। तर बघू, त्या पाठी त्या आजी आहेत, त्या गाडी पार्किंगचे 30 रुपये घेतात। मागच्या टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा 20 रुपये होते आणि आता 30 रुपये आहेत, 10 रुपये वाढलेत, पण ठीक आहे, हरकत नाही। तर आता आपल्याला जायचं आहे प्रबळगडला। तर बघू आपल्याला किती वेळ लागणार आहे, ट्रॅक कसा आहे, सोपा आहे अवघड आहे। कारण कलावंतींचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तो पण बघा। तर पण तो अवघड आहे, पण आपल्याला तिथे नाही जायचं आहे। त्या बाजूचाच जो आहे प्रबळगड भला मोठा पसरलेला, तो आपला पूर्ण करायला जायचा आहे। तर बनून राहा व्हिडिओवरती, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। तर बनून राहा। प्रबळगड याला मुरुंजन, प्रधानगड व प्रबळमाची असेही म्हणतात, जो माथेरान आणि पनवेल दरम्यान असलेला एक किल्ला आहे, जो भारताच्या रायगड जिल्ह्याअंतर्गत येतो। इशाळगड आणि कलावंतींचे शिखर याच्यामध्ये असलेला हा किल्ला कल्याण आणि पनवेल दरम्यान लक्ष ठेवण्यासाठी बहामनी सल्तनतीने बांधला होता। याची उंची 2300 फूट असून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जिंकण्या अगोदर याचे नाव मुरुंजन असे होते। शेवटी 1657ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेऊन स्वराज्यात सामील केला। मित्रांनो, आपल्या ट्रॅक करून झालेत 10 ते 15 मिनिटं झाले ट्रॅक करून। थोडंसं आपण त्या गावातून थोडंसं समोर त्या जिथं आपण गाडी पार्क करतो ना, तिथून सरळच रस्ता यायला। तिथून आपण 10 ते 15 मिनिटं ट्रॅक केला ना, तर आपल्याला अशी थोडीशी छोटीशी हे लागते दुकान टाईप। पण आज फ्रायडे, आपण फ्रायडेला आलो म्हणून हे बंद आहे। सॅटर्डे संडे बहुतेक चालू असेल। आणि ते हे सूचना फलक आहे, गाईडलाईन्स आहेत। तर मी तुम्हाला शॉर्टकट मी सांगतो। किल्ल्यावर येण्याचा टाईम सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे। खालती ती फी सांगितलं तुम्हाला, पार्किंगची फी आहे ती 20 रुपये होती, आता 30 रुपये। आणि किल्ल्यावर येण्याची एंट्री पण त्यांनी सांगितले 50 रुपये, पण इथे एंट्री काय घेत नाहीत, इथं तसं कोण नाही आहे। आणि तेच बाकी म्हणजे नेहमी असतं ते की इथे कचरा करू नका, कचरा केल्यावरती 100 रुपये फाईन आहे, 100 ते 200 रुपये फाईन आहे। आणि संध्याकाळी 5 नंतर ट्रॅक खाली उतरायला येऊ नका, वर राहायला सोय आहे, म्हणजे असे कॉटेज टाईप आहे, तिथे आपल्याला पैसे देऊन राहावं लागतं, किंवा जर कॅम्प असेल तर कॅम्पिंग करू शकता। संध्याकाळी 5 नंतर उतरायला मनाई आहे। तर असे ते सूचना फलक होते, त्याचं पालन केलं पाहिजे। आपण पालन करू, कचरा करायचा नाही, कचरा सोबत खाली आणायचा आहे। तर याचं पालन आम्ही पण करतो, तुम्ही पण करा। मित्रांनो, अर्धा झाला आपला ट्रॅकिंग करून। तर आपण आपल्या पहिल्या पॉईंट जवळ आलोय। हे जे 2 दगड दिसत आहेत, प्रबळगड, कलावंतीनदुर्ग, आणि जिथं आपल्याला जायचं आहे आज, वेलकम टू प्रबळगड, हा दुसरा स्टॉल आमचा। म्हणजे 3 पॉईंट आहेत, हा एक पॉईंट आहे, वरचा एक टेबल पॉईंट आहे, आणि तिसरं म्हणजे ते गाव, चौथं डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट गडावरतीच जायचं आहे। अर्ध्या तासानंतर आपण आपल्या पहिल्या पॉईंट जवळ आलेलो, तिथून 5 मिनिटं रेस्ट करून आता आपण निघालो आपल्या दुसऱ्या पॉईंटवर।
किल्ल्यांवर जाताना असे थोडंसं पॉईंटने जायचं, म्हणजे थोडंसं चढण जरा अवघड वाटत नाही. एकदम जर सुसाट सुटल्यासारखं जर चालत राहिलो तर असं वाटतं लय उंच आणि लय दम पण लागतो. मग थोडं रेस्ट घेत चला, आपल्या काय घाई एवढी. मित्रांनो जर रेस्ट केलं ना, तिथून आपण थोडं पुढे आलोय. पुढे आल्यावर आपल्याला असे 2 रस्ते लागतात. एक इथे रस्ता जातो आणि हा एक शॉर्टकट रस्ता आहे. आणि की आम्हाला माहिती आहे, 2दा आपण आलो कलावंतीला, म्हणून आपल्याला रस्ता माहिती आहे. तर आपण या रस्त्याने जाऊ शॉर्टकटने. हा रस्ता थोडासा फिरून जातो, पण जे नवीन आहेत त्यांनी हाच रस्ता यूज करा. जे थोडेसे, कारण इथली चढण थोडी अवघड आहे, सरळ थोडी चढण आहे. तर आपण या रस्त्याने जाऊ. नवीन असेल तर या रस्त्याने जा. मित्रांनो आपण तो शॉर्टकट रस्ता घेतला, तिथून हार्डली 2च मिनिट लागले बरं यायला. फिरून यायला 5 मिनिट लागले असते, 5 ते 10 मिनिटं. आपल्याला इथून 2 मिनिटात वर आलोय. एकतरी म्हणजे दुकान चालू आहे आज. मित्रांनो आपण आता आलोय थोडाफार जवळच. आपला परत धोका भेटलाय. आम्ही परत थोडा धोका घेतोय. धोका घेतल्यावर थकवा दूर होतोय. म्हणून तिकडं इथं खूप जिथं असे दुकान आहेत ना, त्याच्यासमोर धोके लावलेले. ते खालतीचा एक धोका आहे, त्याच्यात 20 रुपये चार्ज आहेत. पण आता कोण नाही म्हणून काय घेतली नाही. आणि आता आम्ही जिथं धोका घेतोय, दुकान आहे चालू, पण काय आपल्याला काही बोलत नाही तिथे. मग धोका घ्यायचा झाला. आपण आता किल्ल्याचा बोलायला गेलं तर आपण आता आलोय. माझ्या डोळ्यासमोर दिसतोय किल्ला. आपल्याला अर्धा तास लागेल त्या आपल्या दुसऱ्या टेबल पॉईंटपर्यंत जायला. तर आता आपण निघू 5च मिनिटामध्ये. तर रे बस झालं. सह्याद्रीची पूर्ण डोंगर रांग. या डोंगर रांगमध्ये विविध किल्ले आहेत. तो जो तिकडे ना तो आहे श्री मलंगड. तो पण त्या किल्ला पण जाऊन आलो आपण. हा बहुतेक चंदेरी फोर्ट आहे. आणि बाकीचे पण या साईडला किल्ले आहेत, कर्नाळा किल्ला वगैरे. पण आता सकाळची वेळ आहे म्हणून सगळे धुकेच आहेत. पण आपल्याला श्री मलंगड दिसतोय. चला आपल्याला जायचं प्रबळगडला. अजून प्रबळ मित्रांनो आपण या रस्त्याने पुढे आलो. तर आपण त्या टेबल पॉईंटच्या जवळच आहे आपला दुसरा पॉईंट आहे. पण इथे बघा दगडांमध्ये हनुमानाची मूर्ती आहे आणि गणपती. तर 2 बोलतात, खालती पण आहे की वरती पण आहे. जय श्रीराम जय बजरंग बली. आपला थांबायचा पॉईंट याच्या वर आहे. चलो. प्रबळगडला यायचे झाल्यास आपल्याला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन असलेल्या पनवेल इथे यावे लागते. पनवेल येथून आपल्याला बस आणि शेअर ऑटो असे 2 ऑप्शन आहेत. बस ही आपल्याला पर पर्सन 20 रुपये आणि शेअर ऑटो ही पर पर्सन 100 रुपये चार्ज करून आपल्याला प्रबळगडचे बेस विलेज असलेल्या ठाकूरवाडी गावात आणून सोडते. मित्रांनो आपल्या मागं कुठे गेलं रे मागं, हे आपल्या मागं हा जो सुळका आहे कलावंदन दुर्गाचा सुळका आहे, जिथे आपण जाऊन आलो आहे. आपल्याला त्याच्या बाजूला या साईडला इथे जो आहे हा प्रबळगड आहे. आणि हा माझ्या डोक्यावरचा सूर्य, त्यामुळे मी दिसत नसेल, पण आता मी दिसेल. तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या स्टॉपवर. हा टेबल पॉईंट.
पूर्ण आता मोठा पठारी भाग इथे पूर्ण. हा इथला आमचा दुसरा स्टॉप होता. पहिल्या स्टॉपपासून इथपर्यंत यायला अर्धा तास लागला. तिथे आम्हाला वाजले होते 8 वाजले होते. आता इथं आम्ही 8:30पर्यंत पोचलो आहे. आणि तो बघा थकाहारा इंसान बसलाय. चल ऊन वाढत चाललंय. मित्रांनो हा पूर्ण बघा टेबल पॉईंट आहे. पूर्ण पठारी भाग आहे. इथून पूर्ण व्ह्यूज पण दिसतात सह्याद्रीचे. आणि या पॉईंटजवळ असे दुकान आहेत 2. इथे हे लोक म्हणजे इथं आपल्या राहण्याची जेवणाची वगैरे सोय तर होते आपली. जर आपला कोणाला जर नाईटला पण थांबायचं असेल तर इथे आहे. आणि टेंट लावायचं असेल तर इथं आपण समोर टेंट लावू शकतो. पण त्याची ती वेगळी फीज असते. 200 रुपये टेंट लावायची फीज आहे इथे. आणि जर तुमच्याकडे टेंट नसेल तर ह्यांच्याकडे पण टेंट असतो. तो 450 ते 550पर्यंत तुम्हाला टेंट लावून भेटतो इथं त्यांच्याकडचा. तर तुमच्याकडे टेंट असेल आणि तुम्हाला लावायचं असेल तर ते लोक 200 रुपये चार्ज करतात. आणि त्या 550 रुपयामध्ये टेंट लावून ते लोकच देणार. खाण्याची जेवणाची वगैरे सगळी सोय त्यामध्ये 550 रुपयामध्ये होऊन जाते. तर कोणाचा प्लॅन असेल नाईटला येण्याचा, नाईटला थांबण्याचा, कारण की खूप लोकांना असं नाईटला यायचं असतं, राहायचं असतं आणि सूर्योदय बघायचा असतो, तर त्यांच्यासाठी ही पण सोय. आणि त्यातमध्ये जेवण वगैरे सगळं भेटतं. व्हेज नॉनव्हेज हवं ते सर्व. चला आपण जाऊ पुढे. आपला प्रवास सूर्य वाढत चाललाय. चला आपण जितक्या वेळा कलावंतीला आलो आहे मान्सूनमध्येच आलो आहे. ही पहिलीची वेळ आपली. मान्सूनच्या नंतरचा आपला हे पहिला ट्रॅक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऊन थोडंसं हे होते. मित्रांनो मी या रस्त्याने आलो तर समोर आपल्याला गाव लागतं. गावाकडून आपल्याला 2 डायव्हर्जनचे रस्ते आहेत. एक इथे जातो, एक इथे. तर आपल्याला लेफ्ट घेऊन जायचं समोर. कारण की लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला हा आपली व्ही आकाराची जी दरी आहे ती दिसते ही व्ही आकाराची. आपण आता इथून आलो पुढे. आपल्या थोडंसं पुढे आल्यानंतर असे 2 बोर्ड दिसतो. प्रबळगड आणि कलावंती दुर्ग. कलावंती दुर्ग आपल्या या साईडला आणि प्रबळगड या साईडला आहे. तर आपल्याला या साईडला नाही जायचं आहे कारण जाऊन आलं या साईडला. आता आपण या साईडला जाऊ. मित्रांनो मागे ते डायव्हर्जन होतं कलावंती आणि प्रबळगडचं. तिथून आपण आता पुढे आलो आहे. आता आपण प्रबळगडला कधी गेलो नाही आहे. आता फर्स्ट टाईमच आपली प्रबळगड आहे. फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड टाईम आहे. एकदा आपण जेव्हा फर्स्ट टाईम आलतो कलावंतीला तेव्हा आपण प्रबळगड पण सोबतच फिरायचा प्रयत्न केला होता. पण आपला रस्ताच भेटला नाही कारण की आपण भर पावसात आलेलो. पूर्ण धुके झालेले. आपण जंगलात फिरत बसलो 1-2 तास. मग आपल्याला जाता नाही आलं. पण आता मान्सून नाही. आता आपल्याला रस्ता भेटू शकतो. तर बघू आपण भेटतो का रस्ता. असेल वेल मार्क रस्ता. तर बघू कसा आहे प्रबळगड. मित्रांनो आपण इथून सरळ पुढे आलो 2 मिनिटाच्या वॉकिंग नंतर. तर आपल्याला असे 2 रस्ते दिसतात. एक राईटला एक लेफ्टला. तर आपण ही बाजू न घेता आपल्याला लेफ्टला जायचं आहे. कारण की हा रस्ता गडाकडे चालला आहे प्रबळगडाकडे. हा पण जाईल पण आपण खूप फिरवून नेईल. म्हणून आपण या रस्त्याने जाऊ गडाच्या जवळच्या. मित्रांनो या रस्त्याने सरळ पुढे आलो. आपण लेफ्ट घेऊन आलेलो. सरळ पुढे आलो. एक छोटीशी टपरी आहे. इथून पण 2 रस्ते जातात. तर आपल्या इथून परत राईट न घेता परत आपल्याला लेफ्टच घ्यायचा आहे. लेफ्ट करत आपण राईट डायरेक्शनला जाणार आहोत. म्हणजे बरोबर जागी. हा आपला प्रबळगड.
प्रकारे आपण रस्ता आपल्याला भेटत नाही जायचा. अर्धा झाला आपण नुसतं जर्नीला भटकतोय. आता कोणाला विचारावं लागेल. आता जंगलात कोण दिसत पण नाही विचारायला. बघू आपण परत आता मागे चाललोय. मागे जाऊन परत बघू कारण की इथून पुढून तर रस्ता दिसत नाही जायचा. आता मागे जाऊन परत आपण बघू रस्ता शोधू. आता तरी एवढं आहे म्हणून कळतंय कुठं जायचंय. मागच्या टायमाला मान्सूनमध्ये तर सगळीकडे फॉगच होता. तेव्हा तर आम्ही 2 तास फिरत होतो जंगलातच. बघू आता जाऊ बाहेर. रस्ता शोधायचा प्रयत्न करतो. भेटेल आम्हाला रस्ता पॉझिटिव्ह. मित्रांनो 1.5 तास झाला रस्ता शोधते अजून. काय करायचं. पूर्ण आतमध्ये एकदम घन जंगल आहे. आतमध्ये पूर्ण घन जंगल आहे. रस्ताच कळत नाही कुठून जायचा. नुसती झाडीच आहे. बहुतेक झाडी वाढले पावसामुळे त्यामुळे ना रस्ते बंद झालेत. म्हणून आम्हाला असं वाटतं पुढे रस्ता नाही. कुठून तर रस्ता असणार पुढे जायला. तिथे एक झोपडी दिसते समोर वरती. तिथं जायचं पण जायचं कुठं तिथून. कोण दिसत पण नाही ना माणूस गावातला विचारायला. ये इकडे जरा या रस्त्याने जाऊन बघू. चल आता एवढं रस्ता ट्राय केलं तर आपण बघू. जंगलात आम्ही हरवाय नको बघता आदिवासी सारखे. मग मित्रांनो 1 तास जंगलात भटकल्यानंतर फायनली आम्हाला रस्ता भेटलाय. किती भरपूर रस्ते शोधले. एखाद जाऊन पुढे ट्राय केला आपण पण रस्ता निघाला कारण की असा पुढे आम्हाला स्टॉल दिसला. स्टॉलचा अर्थ असतो की आपण बरोबर डायरेक्शनला आहे. 1 तास वाया गेला आमचा. अजून पुढे गेला असतो तर हरलो असतो जंगलात. चल जंगलामध्ये मार्किंग नाही आहे. आता मीच मार्किंग करणार आहे बरं जाताना. माझ्यासारखं परत कोण हरवाय नको. खडूबिडून आपल्याकडे नाही ना काही मार्किंग करायला. चल दगडाने मार्किंग करू. जाताना करू. चल थोडं पुढं आलो मित्रांनो. परत 2 रस्ते आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. मार्किंग आहे का बघ रे. एक काम कर तू या रस्त्याला मी रस्त्याला जातो. इथं घनी झाडी दिसते वरती. इथं पण झाडी थोडस मोकळं वाटतंय. इथं जाऊ. चल इथून बघू. चल मित्रांनो आता ही बाजू घेतोय. बघू भेटता का रस्ता. त्याला 1 तास तर गेलाय. अजून जाईन 1 तास. तो मित्रांनो आम्ही टर्न घेऊन वर आलो पण हा पण रस्ता नाही. हा रस्ता पुढे ब्लॉक झाला. बहुतेक तोच टर्न घ्यायचा होता. चला उतरा परत खाली उतरा आता. अरे की ना पूर्ण सरळ आम्ही वर चढत आलो. हळू हळू हळू. शपथ काठी होती म्हणून वाचलो. मोबाईल बंद करावं लागेल. थांब मित्रांनो आम्ही जिथून रस्ता घेऊन चुकलेलो तिथून दुसरा रस्ता घेऊन वर आलोय. हा रस्ता बरोबर आहे कारण की तो रस्ता तिथेच ब्लॉक झाला. हाला पायवाट आहे अजून इथून पण जायला पायवाट आहे. जंगलामध्ये हात सीट आहे रस्त्यांचाच. मार्ग रस्ते असतील तर काय वाटत नाही पण जर आपल्यावर रस्ते शोधून जायची वेळ आली तर हालत खराब होते आमच्यासारखे. पण ठीक आहे म्हणून खालती इथं बोर्डवर लिहिलं होतं की ना गाईडला सोबत घेऊन या. आणि आम्ही आलो सकाळच्या टायमाला तर आम्हाला गावात कोण दिसलं नाही. खूप कमी लोक दिसले आणि आज कोण दिसत पण नाही. ट्रॅकिंगला आलेला आले असतील खालती जरा आवाज येते माणसांचा. आम्ही लवकर आलो आज. बहुतेक आम्ही सगळ्यांच्या पुढे वाटतं आज.
आपला पहिला नंबर येणार आहे आज ट्रॅकिंगमध्ये. मित्रांनो फायनली ही वरती आहे ना दरी, तिथंच आहे. 5 ते 10 मिनिट लागतील. खूप अवघड चढाणे, उभीच चढाणे पूर्ण, कारण की इथून ना बहुतेक वॉटरफॉल वाहतो. आता वॉटरफॉलचा रस्ता आहे एकदम, म्हणजे मोठी मोठी दगड आहेत. तुम्हाला दाखवू दिसणार नाही. बघा अशी मोठी मोठी दगड आहेत, त्यांना पार करत वर जायचं इथे या एरियामध्ये. चला पोचू आपण, भेटू आता आपण डायरेक्ट वर. फायनली मित्रांनो आपल्याला शिड्या लागल्यात. बघा बुरुज, हे बुरुज टाईप आहे थोडं छोटंसं. इथून आता किल्ल्यावर जाणाऱ्या शिड्या आहेत. हा पॅच आपल्याला पूर्ण यायला लागला 1.5 तास लागला. हा दरवाजा असणार त्या काळचा. बघा हा दरवाजा असणार, पण तो तुटला आता, तुटलेल्या अवस्थेत ते सर्व. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून आपण आता जाऊ वर. चल शेवटी मित्रांनो आपण आलो किल्ल्याच्या वरती. झोपलो आपण पाळण्यावरती. इथं पाळणा बांधलाय कोणीतरी नेटचा. तर मित्रांनो मला झोपलं सांगतो, चालेल ना रे? झोपलं सांगितलं तर झोपलं सांगितलं चालेल ना? ठीक आहे. असं मांडी घालून बसतो याच्यावर झोपाळ्यावर. तर मित्रांनो आपल्याला आता गावापर्यंत बेस विलेज खालती ठाकूरवाडी बेस विलेज, तिथून ते वरती जे डायव्हर्जन आहे कलावंती आणि प्रबळगडचं, तिथं यायला आपल्याला लागतात 1 तास. तिथं 1 तास लागून तिथून इथं यायला वरती प्रबळगडाच्या वर यायला नाही बोललं तर 1.5 तास लागतात. 1.5 ते 2 तास आम्हाला तर लागलेत. आम्ही निघालो कितीला? 7:30-8ला. आता 11 वाजलेत. किती? 9, 10, 11, 12, 11, 3.5 तास लागले आम्हाला इथपर्यंत यायला, गडावर यायला. कारण की मध्ये 1 घंटा आम्ही हरलो जंगलामध्ये. ते हरलं नसतं तर आता आमचं गड पूर्ण फिरून झाला असता. पण ठीक आहे, शेवटी देर आहे दुरुस्त आहे. शेवटी आम्ही पोचलोय गडावरती. तर आता बघू आपण गडावर काय काय लोकेशन आहेत. सगळे लोकेशन आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. जरा वेळ 2 मिनटं बसू, पाणी वगैरे पिऊ, आणि मग मी तुम्हाला गडावरच्या सगळ्या लोकेशन दाखवतो. तर बनून राहा आपल्या व्हिडिओवरती. बघू प्रबळगड कसा आहे. तर मित्रांनो शेवटी आपण टॉप ऑफ प्रबळगड आहोत. इथे बोर्ड लावलाय कालावंतींचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो बघायसाठी ते इकडे जावं लागेल या साईडला, आणि काळा बुरुज या साईडला आहे, इकडच्या बाजूला आहे. तर अजून कलावंतींचा व्ह्यू पॉईंट बघून येऊ. कलावंतीच्या वरतीच आपण गेलेलो, पण आता मग प्रबळगडवरनं कलावंतीन दुर्ग बघू कसा दिसतो. चला, आपला अवघड पॅच होता तो कंप्लीट झालाय चढायचा. कारण की प्रबळगडाच्या नियरेस्ट जो पार्ट आहे ना शेवटचा, तो लय अवघड आहे. हालत खराब झाली माझी नाही, माझ्या मित्राची ती. आता काय गडावरती आलं होतं सरळ रस्ते आहेत, चढ नाही आहे, प्लेन रस्ता आहे. मग आता काय अवघड जाणार नाही. 11 वाजलेत, ऊन वाढत चालले, म्हणून आम्ही आता पटापट फिरणार आहोत. हा मित्रांनो पूर्ण प्रबळगड आहे. हा इथून मागे, हा इथून पुढून पूर्ण प्रबळगड आहे. आणि हाच पॅच म्हणून अवघड आहे. ही पूर्ण दरी खालची, ही पूर्ण पार करत आलो आपण. आणि हा बुरुज तिथे जायला बहुतेक रस्ता नाही इथून खाली, पण आपण इथूनच तो बुरुज बघितलाय कसा आहे. मित्रांनो
आता आपण तिथून पूर्ण आलो. तिथं आपला ते बोर्ड आहे ना कलावंतीन आणि आपलं ह्याचं काळा बुरुजचा, तिथून आपण आता कलावंतीन दुर्गाचा व्ह्यू पॉईंट बघायला चाललोय. पण इथं रस्त्यामध्ये अजून एक रस्ता निघतो. हा जर तो एक बुरुज आहे, पुढे जाऊन आलो एक बुरुज आहे, पुढं पूर्ण खाली उतरायचंय, मग आपल्याला एक बुरुज दिसतो. पण एकदम बुरुजापर्यंत जाता नाही आपल्याला खालती, कारण की ते हे खड्ड्यासारखं आहे, उतरता नाही. मग आता आपण जाऊ कलावंतीन दुर्गाचा व्ह्यू पॉईंट बघायला. बुरुज बघून झाला, इकडे नाही गेलं तर चालेल, आवड केलं तर चालेल. मेन आपल्याला इकडे जायचंय. तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि कलावंतीचा व्ह्यू पॉईंट आहे. तर चला. फायनली मित्रांनो आपण आलोय. त्या ऊन डोळ्याला येते तरी मी बोलतो. ही माझ्या मागे दिसतो तो बुरुज, कलावंतींचा बुरुज, जिथे आपण 2 वेळा जाऊन आलोय. 2 वेळा मान्सूनमध्ये जाऊन आलोय. आता आपण मान्सून नंतर आलोय. प्रबळगडाच्या वरती उभं राहून कलावंतींचं नयनरम्य दृश्य. चल त्या बाजूने बघू. खूप मोठा किल्ला आहे. दिवस लागेल फिरायला अक्का. जिथं आपण पोहोचतो ना डायव्हर्जन होतं, तिथून इथं आम्हाला अर्धा तास लागला या पॉइंट पर्यंत जायला. झेंडा ऊंचा रहे हमारा. हा बघा मित्रांनो कलावंतीन दुर्ग. मित्रांनो आपण प्रबळगडच्या खाली उतरलोय आणि आता उतरलोय तर आपण मार्किंग करायची आहे आपल्याला, म्हणून मार्किंग करायसाठी थांबलोय आपण. आता इथे बघा, इकडे या साईडला आहे ना, इथे आपण या साईडने आलो. इथून 2 रस्ते जातात. इथे एक रस्ता जातो या बाजूला आणि इथे एक रस्ता जातो. तर आपल्याला जायचं या बाजूला. इकडे गेल्यावर भटकणार, या बाजूला जायचंय. पण इथे कुठली मार्किंग नाही, पण आपण ना दगडांनी आता ते मार्क करू. दिसेल काय नाही माहित नाही, पण आपण करून ठेवू. मित्रांनो रस्ता ओळखण्यासाठी आपण असं करून ठेवायचं असं फांदे. आपण आता प्रबळगडच्या खाली उभे आहेत. प्रबळगडच्या इथे 2 रस्ते जातात. आपण इथूनच रस्ता चुकलो होतो. इथून आपण गेलो सरळ, हा रस्ता घेऊन सरळ सरळ सरळ. तर आपण जायचं या रस्त्याला. तर मार्किंग नसल्यामुळे आपल्याला माहिती नव्हता रस्ता कुठे जातो. तर आपण आता इथं मार्क करू. तर फायनली मित्रांनो आपला पूर्ण ट्रॅक कंप्लीट झाला आहे. आपण आहोत प्रबळगडाच्या खाली. इथून आपण वर गेलो, वरतून आता आपण खाली आलोय. आपल्याला सगळी मार्किंग करायची होती. जे मार्किंग नाही आहे, रस्ता विसरतात, म्हणजे मी तर विसरलो 2दा, म्हणून मी करून ठेवले की माझ्यानंतर जे येतील किंवा ज्यांना रस्ता भेटणार नाही त्यासाठी करून ठेवले. तर फायनली पूर्ण ट्रॅक झाला आपला. तर ही व्हिडिओ कशी होती हे आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा आहे कलावंतीन दुर्ग. ह्याची व्हिडिओ बघितली नसेल तर ही व्हिडिओ पण बघा. ही तुम्हाला मी आय बटन किंवा स्क्रीनवर व्हिडिओ देईल, ती बघून घ्या. पूर्ण थरारक किल्ला आहे हा. जास्त फेमस हाच पॅच आहे, हा लेंदी पॅच आहे. खूप मोठा किल्ला आहे हा बघा, खूप मोठा आहे. पूर्ण फिरायला पूर्ण दिवस जायला किल्ला फिरायला. तरी पण जे 2 मेन पॉईंट आहेत ते आपण फिरलोय आणि आता खाली उतरलोय. जर थरारक अनुभव कलावंतीन दुर्गाचा घ्यायचा असेल, बघायचा असेल, कसं यायचं इथे, काय पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय, हे सर्व आपण या व्हिडिओवर सांगितलंय आणि या व्हिडिओवर मी सांगून देईल व्हॉइस वगैरे. तर बघितलं असेल कलावंतींची व्हिडिओ तर मी तो व्हिडिओ बघून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.